खरीप हंगामाच्या तोंडावरच कृषी सहाय्यक संपावर गेल्याने हंगामाच्या नियोजनाचा बोजवारा उडाला। मागण्या मान्य होईपर्यंत कृषी सहाय्यकांनी आंदोलन कायम सुरू ठेवण्याची भूमिका घेतल्यामुळे कृषी विभागाला आता वाली कोण असा प्रश्न शेतकरी बांधवांमधून उपस्थित केला जात आहे। धुळे येथील SVKM अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागामार्फत नुकतेच पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्गाने उपस्थिती दर्शवली। शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील SVKM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींनी वैज्ञानिक निबंध सादरीकरण स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त केले। याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने ईशा राणे आणि चैताली चौधरी या विद्यार्थिनीचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला। साक्री तालुक्यातील मसदीसह परिसरात यावर्षी उन्हाळी कांद्याची लागवड झाली होती। सर्व शेतकऱ्यांच्या कांदा काढणी झालेली आहे, मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत साठवून ठेवला। अनुसूचित जाती प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जोडप्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने कन्यादान योजना राबवण्यात येत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक संस्थांनी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी केले। धुळे तालुक्यातील मुक्ती गावात दिनांक 22 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास शेतकरी शैलेश चुडामण पाटील हे शेतातील कामं करून परत जात असताना पवार गॅरेज जवळ मागून येणारे कार वाहनाने धडक दिली। या धडकेत शैलेश पाटील याचा उजवा पाय गंभीररीत्या जखमी झाला। या प्रकरणी पाटील यांनी तालुका पोलिसात चालकावर गुन्हा दाखल झाला। नरडाळा येथील शनी मंदिरासमोर सार्वजनिक जागेत दिनांक 25 रोजी मारामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध पोको विजय माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। शिंदखेडा तालुक्यात पाकिस्तानविरोधात भारत सरकार तसेच सैन्याकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी शिंदखेडा येथे राज्याचे पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात व गटनेते अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील सर्व रेल्वे फाटक बंद करण्याची घोषणा केली आहे। त्या ठिकाणी उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग तयार केले जाणार आहे। सध्या धुळे जिल्ह्यात चाळीसगाव ते धुळे मेमू मार्गावरील धुळे शहरातील मालेगाव रोडवरील रेल्वे फाटक दिवसातून 10 वेळा बंद होत आहे। यामुळे वाहनधारकांची गैरसोय होऊन दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। हा रस्ता औदान MIDC ला जोडला असल्याने दिवसभर वाहतूक सुरू असते। पिंपळनेर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नुकताच कार्यक्रम घेण्यात आला। महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेले करिअर कट्टा आणि पिंपळनेर येथे कर्मवीर आ.मा. पाटील महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। मसदी येथे गेल्या आठवड्यापासून येथील बसस्थानकाजवळ असलेले ATM मशीन बंद असल्यामुळे ग्राहकांची आर्थिक गैरसोय होत आहे। अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून योजनेअंतर्गत 90% शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनाचा पुरवठा केला जाणार आहे। यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत घटकांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात आले आहेत। अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी केले। शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः जेरीस आणले आहे। 4 दिवसापूर्वी दुपारी अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे गावानजीक असलेले नामदेव माळी या शेतकऱ्यांचे 2 एकर भुईमूग पीक पाण्यात नेस्तनाबूत झाले, तसेच इतर शेतकऱ्यांच्याही भुईमूग पिकांचे नुकसान झाले।